ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज समाजामध्ये प्रत्येक माणूस काय म्हणतो, या संसारामध्ये पार मला बांधून टाकलं हो. काय हस्त बांधून उरदवतन ते लोभे मृत्यू भम राहते. ऐसा जो प्रपंच गुते तो एक षडमूर्ख. आता भुंगा जो असतो तो काय करतो, कमळाच्या फुलात जातो आणि ते फुल मग उकळून जातं. पण भुंगा काय करतो, लाकडं फोडतो. आता त्याला लाकूड कोरायला माग नाही, आणि ते कमळाचं फुल जे आहे ते त्याला तोडायला माग आहे का? पण त्यात काय असतो, सुगंध, आणि त्या सुगंधामध्ये तो मरून जातो. तसा माणूस या प्रपंचामध्ये काय असतो, लोभ, माया आणि लोभ, या दोन्ही गोष्टीमध्ये तो काय करतो, गुंततो आणि संपून जातो. बघा, भगवंतानी कपत पक्षाला गुरु केलं दत्तानी. तो कपत पक्षी काय, त्याचे मादी पिलं होते, कोळीनं जाळं फेकलं, त्या जाळ्यात ते अटकले आणि विचार केला काय करावं आता, मी जर गेलो तर मी अटकल, नाही जावा तर मग यांचं काय. तो गेला आणि त्याचे पाय अटकले आणि तो घेऊन गेला. तसं आपले झालेले. आपण या प्रपंचामध्ये माझे मुलं, माझे नातलग, माझा बंगला, माझी गाडी, माझं सगळं माझं, आणि बघा सगळं सोडून आणि त्याला जावं लागतं. मरे एक त्याचा दुजा शोक वाये, अकस्मात तोही पुढे जाणार आहे. तू मरतो, हा रडतो, अरे तू रडतो, तुलाही मरायचंय. म्हणून मरणाचे स्मरण करावे. एक माणसानं काय केलं, झाडाला मिठी मारली आणि तो काय म्हणतो, मला यानं धरलंय. आता झाडाला याला धरलंय का झाडानं याला धरलंय? आता काही लोक म्हणतात दारू पितात, तंबाखू खातात, मशेरीला येतात, वाईट सवय असतात. नाही हो, ती सुटत नाही. आता सांगा, ती सवय हा करतो का ती सवय याला करते? हा त्या सवयीला करतो. दारू पितो हा, सोडायची कोणा? सुटत नाही. अरे सुटत नाही, तू सोडित नाही. म्हणून आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडाले. आपुल्या हिताची जो जागता, धन्य माता पिता तयाची. मग आपलं हित कोणा करायचे? आपण करायचे. म्हणून तुझ्या जीवनाचा स्वल्पकार तूच. म्हणून केल्याशिवाय होत नाही, केलेलं फुकट जात नाही. काम करण्याची हिंमत तुझ्यात आहे. आज माणूस शरीराना जिवंत आहे, पण मनाना मरून जायले. म्हणून आधी मन घ्यावे हाती, मग पूजी गणपती. आज काय, मन घ्यायचे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आज मन काय मरून गेलेले. म्हणून मन जाग करा. मन हा मोगरा, अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मग हे मन कोणाला द्या? भगवंताला. भगवंताकडे माझ्या हृदयात आहे. आज मी काय करतोय, त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, तो असं करतो, तो काही करू दे, तुला काय करायचे तू पाय. तुला काय करायचे तू पाय. तू पहिला तुझ्या आत्म्याला ओळख. आत्मा ओळख. तू ह्या जगात आला, ह्या जगातून तू निघून जाणार आहे. तुझ्याबरोबर कोण जाणार? तू. या जगात तुझं कोणी नाही आणि तुझं काही नाही. ही ओळख करून घ्या आणि भगवंताचं चिंतन करा. चांगलं वागा, चांगलं जगा, चांगलं राहा. जगा आणि जगू द्या. कष्ट करा. फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. जय भैरवनाथ महाराज की जय.